बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाचा वाद आता हायकोर्टात पोहोचलाय। राज्य सरकारनं देऊ केलेल्या 10% मराठा आरक्षणाला डॉक्टर जयश्री पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय। मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सदावर्तेंकडनं दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। माहिती देण्यासाठी अमेय राणी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आहे, काय म्हटलंय त्यांनी याचिकेत? न्यायालय अपेक्षेनुसार सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जयश्री पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे। राज्य सरकारनं 27 फेब्रुवारी रोजी रोस्टर पद्धतीत जो बदल केलेला होता त्याला सुद्धा या याचिकेत आव्हान देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही गंभीर आरोप सुद्धा या याचिकेतनं केले गेले आहेत। ज्या राज्य मागासवर्ग आयोगावर निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची केलेली नियुक्ती ही सुद्धा बेकायदा होती, त्याला विरोध असताना सुद्धा आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा सुनील शुक्रे यांना त्यापदी कायम ठेवण्यात आलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील जो अहवाल सादर केला गेला ज्यात मराठा वर्गाला एसटी आणि एसटी पेक्षाही मागास दाखवण्यात आलं तो चुकीचा आहे असा दावा सुद्धा सदावर्तेंच्या वतीनं याचिकेतनं करण्यात आलाय। त्याचबरोबर निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षा जास्त मानधन दिल्याचा सुद्धा खळबळजनक दावा सदावर्तेंनी या याचिकेतनं केलेला आहे। या संदर्भात आता लवकरच हायकोर्टात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणं अपेक्षित आहे। ही दिवाणी रिट याचिका आहे, जनहित याचिका नाहीये, त्यामुळे यावर गंभीरतेनं सुनावणी होईल असा सदावर्तेंना विश्वास आहे। आपल्याला माहिती आहे की या प्रकरणी विनोद पाटील यांच्याकडनं यापूर्वीच कॅव्हेट दाखल करण्यात आलंय, त्यामुळे मराठा समर्थक सुद्धा न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहेत। त्यामुळे आता हा वाद पुन्हा एकदा न्यायालयात पोहोचलेला आहे। राज्य सरकार ठाम आहे की यंदा आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि न्यायाच्या कक्षेत टिकणारं आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे आता हायकोर्टात हा न्याय निवाडा कधीपासून सुरू होतोय पाहावं लागेल। सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे आणि त्यावर आता लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।